विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण कर्नाटकच्या ज्या 3 लढाया झाल्या त्या आपण बघणार आहोत. कर्नाटकच्या 3 लढाया इंग्रजी सत्तेच्या स्थापनेमध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावतात. कारण की दक्षिण भारत हा पूर्णपणे इंग्रजांच्या ताब्यात या 3 लढायांमुळेच गेला. हे फार महत्त्वाचं आहे. किंवा पाय पसरवायला त्यांना तिथे जागा मिळाली. कारण की दक्षिण भारतामध्ये असलेले सत्ताधीश किती कमकुवत होते हे या लढायांमधून ते दिसते. इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामधले हे संघर्ष आहे. आपण वाचताना समोर कर्नाटकचे युद्ध वाचतो, पण जेव्हा आपण आता हे बघू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की कर्नाटकच्या जरी या लढाया असल्या तरीही जमीन आपली म्हणजे भारतीयांची आणि युद्ध करणारे जे आहेत हे युद्ध करणारे मात्र इंग्रज आहेत आणि फ्रेंच आहेत. म्हणजे जमीन आपली, युद्ध त्यांचं, प्रदेश आपला, लढाई त्यांची. ही फार मोठी गंमत आहे भारताच्या इतिहासामधली की प्रदेश आपला आहे आणि लढाया मात्र दुसरे लढतात आहेत. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. ते आपण बघूया हे कसं कसं झालं. 3 कर्नाटकाच्या लढायांपैकी प्रथम कर्नाटकचं जे युद्ध आहे ते 1746 ते 48 या दरम्यान लढल्या गेलं. म्हणजे एवढा मोठा काळ ते युद्ध चाललं असा त्याचा अर्थ होत नाही. या दरम्यान ते लढल्या गेलं म्हणून त्याचा काळ तिथे तो लिहिला गेला. झालं असं की अमेरिकन वसाहती आणि ऑस्ट्रियाचे वारसा युद्ध याच्यामधून युरोपमध्ये इंग्लंड आणि फ्रान्स यांच्यामध्ये सत्ता संघर्ष सुरू झाला. तिकडे म्हणजे युरोपमध्ये सुरू झाला. आता युरोपमध्ये संघर्ष सुरू झाला आणि युरोपमध्ये संघर्ष सुरू झाल्याबरोबर फ्रान्स आणि इंग्लंडचं हे विशेष आहे की युरोपमध्ये युद्ध सुरू झालं की अख्ख्या जगात जिथे जिथे त्यांच्या वसाहती आहेत तिथे तिथे त्यांचे युद्ध सुरू होऊन जातात. म्हणजे भारतात वसाहत आहे तर मग भारतात युद्ध सुरू होऊन जाईल. तेच आफ्रिकेमध्ये आहे तर आफ्रिकेत युद्ध सुरू होऊन जाईल. म्हणजे जगाच्या पाठीवर जिथे जिथे इंग्रज आणि फ्रेंच सैन्य आहेत ते आपसामध्ये भिडतात आणि त्यांच्यात आपसात युद्ध सुरू होऊन जातात. आता झालं असं की मद्रासमध्ये इंग्रजांनी फ्रेंचांचे काही जहाज पकडले आणि ताब्यात घेतले. इंग्रजांनी फ्रेंचांचे जहाज पकडले आणि ताब्यात घेतले. त्या विरोधात फ्रेंचांनी सैन्य एकत्रित केलं आणि मद्रासवर आक्रमण केलं. बघा, फ्रेंचांचे जहाज इंग्रजांनी पकडले आणि म्हणून फ्रेंचांनी सैन्य एकत्र केलं आणि मद्रासवर आक्रमण केलं आणि मद्रास फ्रेंचांनी ताब्यात घेतला म्हणजे जिंकलं. आता मद्रास जिंकलं. मुळात मद्रास प्रदेश कोणाचा? तो नवाब अनवरुद्दीनचा. हे इथे खाली आलेला आहे. नवाब अनवरुद्दीनचा तो प्रदेश आहे. मग आता नवाब अनवरुद्दीनचा प्रदेश आहे, जिंकला फ्रेंचांनी. पण कोणामुळे जिंकला? तर तो जिंकला इंग्रजांमुळे. कारण की इंग्रजांनी जर फ्रेंचांच्या जहाजांना पकडलं नसतं तर फ्रेंचांनी मद्रासवर आक्रमण केलं नसतं आणि ताब्यात घेतलं नसतं. पण इंग्रजांनी याच गोष्टीला अशा पद्धतीने अनवरुद्दीन समोर मांडलं की मद्रास हा अनवरुद्दीनचा प्रदेश आहे आणि अनवरुद्दीनचा प्रदेश हा फ्रेंचांनी जिंकलाय. त्यांनी हे नाही सांगितलं की आमच्यामुळे हे आक्रमण झालं किंवा आमचे जहाज त्यांनी ताब्यात घेण्यासाठी म्हणजे फ्रेंचांचे जे जहाज इंग्रजांनी ताब्यात घेतले होते ते परत मिळवण्यासाठी मद्रासवर आक्रमण केलं असं नाही दाखवलं. दाखवलं असं की नवाब अनवरुद्दीनचा जो प्रदेश आहे, नवाब अनवरुद्दीन कर्नाटकाचा नवाब आहे आणि त्यामुळे त्यावेळेला हे सगळं त्या नवाब अनवरुद्दीनच्या प्रदेशातला भाग आहे आणि म्हणून मद्रासवर आक्रमण करण्यासाठी अनवरुद्दीन निघाला. बघा, युद्ध कोणाचं आहे? युद्ध आहे फ्रेंच आणि इंग्रजांचं. त्यांचं मुळात युद्ध आहे. आता गोवल्या कोण गेला? अनवरुद्दीन. कारण की अनवरुद्दीनने त्याला प्रतिष्ठेचा प्रश्न बनवला.
आणि माझा मद्रासचा प्रदेश तुम्ही कसा जिंकला, म्हणून त्याने 700 सैन्य घेतले, 700 सैन्य घेतले आणि फ्रेंचांवर आक्रमण करण्यासाठी तो निघाला. कुठे? मद्रासवर. आता मद्रासवर आक्रमण करण्यासाठी निघाला तर तिथे फ्रेंच सैन्य उपलब्ध होते किंवा थांबलेले होते. आता हे फ्रेंच सैन्य किती आहेत? 230. फ्रेंच सैन्य किती आहे? 230. अनवरुद्दीन 700 सैन्य घेऊन निघाला, म्हणजे त्यांच्यापेक्षा असं म्हणा की दुप्पट तिप्पट सैन्य घेऊन तो निघाला आणि सेंट थोमे येथे अड्यार नदीच्या जवळ सेंट थोमे येथे युद्ध सुरू झालं. आता 700 सैन्य जिंकतील की 230 सैन्य जिंकतील? स्वाभाविकच 700 सैन्य जिंकायला हवे होते, पण इथे अनवरुद्दीनचा पराभव झाला. 230 सैन्यांनी 700 सैन्याचा पूर्ण पराभव करून टाकला. अनवरुद्दीन पराभूत झाला. आता इथे नवाब अनवरुद्दीन आणि फ्रेंच सैन्य यांच्यामध्ये आपसात टकराव झाला. म्हणजे शत्रुत्व फ्रेंचांसोबत अनवरुद्दीनचं आलं. सेंट थोमेच्या लढाईमुळे फ्रेंचांचा विजय झाला. इथे आता फ्रेंचांचा विजय झाला, एवढंच म्हणायचं आहे मला. म्हणजे प्रदेश नवाब अनवरुद्दीनचा, लढाई इंग्रज आणि फ्रेंच यांची, पण गोवल्या गेला अनवरुद्दीन आणि अनवरुद्दीनचा प्रदेश गेला. म्हणजे विकत घेतली दुश्मनी फ्रेंचांसोबत. अनवरुद्दीनने फ्रेंचांसोबत दुश्मनी विकत घेतली. काही देणं घेणं नव्हतं. मुळात अनवरुद्दीनचा या लढाईशी काही संबंध नव्हता. त्यांनी जर मद्रास रिकामं करायला फ्रेंचांना सांगितलं असतं तर कदाचित ते झालंही असतं, पण याने आक्रमण केल्यामुळे तिथे युद्ध झालं. युद्ध झाल्यामुळे साहजिकच अनवरुद्दीनचा पराभव झाला. याच्यात काय दिसते? अंडरलाईन करण्यासारखं हे आहे की अनवरुद्दीनचा पराभव 700 सैन्य असताना झाला, म्हणजे 230 सैन्यांनी केला. याचा अर्थ फ्रेंचांचं जे सैन्य होतं ते प्रशिक्षित सैन्य होतं. त्यांचे जे हथियार होते, लढण्याचे जे साधनं होती, ती अनवरुद्दीनपेक्षा श्रेष्ठ होती. आणि यामध्ये अनवरुद्दीनचा कमजोरपणा, कमकुवतपणा स्पष्ट दिसला. आता हा केवळ अनवरुद्दीनचा कमकुवतपणा होता असं याला मानणं थोडंसं चुकीचं होईल. भारतीयांचा कमकुवतपणा दिसला, भारतीय सैनिकांचा कमकुवतपणा दिसला असं त्याला म्हणावं लागेल. कारण इंग्रजांच्याही लक्षात हे आलं की अनवरुद्दीनचा पराभव झाला म्हणजे हा किती कमजोर आहे. फ्रेंचांच्याही लक्षात आलं की अनवरुद्दीनचा पराभव झाला म्हणजे हा किती कमजोर आहे. म्हणजे भारतीय सत्ताधीश, भारतीय राजे, नवाब, सुलतान जे आहेत, सम्राट, हे किती कमकुवत आहेत, किती कमजोर आहे, हे प्रथम कर्नाटकच्या लढाईने दाखवून दिलं. हे महत्वाचं आहे. 1746 ते 1748 या दरम्यान, या 2 वर्षात ही एक घटना घडली. पुढे चालूया. द्वितीय कर्नाटक युद्ध 1748 ते 1754 या दरम्यान ही लढाई लढल्या गेली असं आपण म्हणूया. आता प्रथम कर्नाटक युद्धामध्ये फ्रेंच हे सरस ठरले होते. प्रथम कर्नाटक युद्धात फ्रेंच हे सरस ठरले. आता द्वितीय कर्नाटक युद्धात काय झालं बघा. अनवरुद्दीन जो होता, या अनवरुद्दीनला एक विरोधक तयार झाला आणि तो विरोधक होता चंदा साहेब. आता अनवरुद्दीन हा कर्नाटकचा नवाब आहे. अनवरुद्दीनला विरोध करणारा नवीन प्रतिस्पर्धी तयार झाला, तो म्हणजे चंदा साहेब. आणि त्यामुळे स्वाभाविकच अनवरुद्दीनच्या प्रतिस्पर्धी असल्याचा फायदा आता फ्रेंचांनी घ्यायला सुरुवात केली. कारण की अनवरुद्दीनचा पराभव आताच फ्रेंचांनी केला. त्यामुळे फ्रेंचांना ही भीती होती की आपल्या विरोधात जर अनवरुद्दीन इंग्रजांना मिळाला आणि त्यांनी जर आपल्यावर आक्रमण केलं तर त्यावेळेला आपल्यालाही कोणी ना कोणी मित्र लागेल ना. आणि म्हणून फ्रेंचांनी हात मिळवणी केली चंदा साहेबासोबत. म्हणजे हे मुद्दाम मी तशा पद्धतीचं लिहिलेलं आहे. त्यांची जोडी लावलेली आहे. चंदा साहेब या बाजूला आहे म्हणून फ्रेंच या बाजूला आहे. अनवरुद्दीन वर असल्यामुळे इथे इंग्रज आहेत. इंग्रज आणि अनवरुद्दीन हे एकत्र आले कारण की फ्रेंचांनी
चंदा साहेबाला जसा हात दिला किंवा फ्रेंचांनी चंदा साहेबाची साईड जशी घेतली तशी इंग्रजांनी अनवरुद्दीनची घेतली. प्रदेश मुळात भारतीयांचा, लढून राहिले फ्रेंच आणि इंग्रज, आणि तेही भारतीयांच्या सहाय्याने. म्हणजे अनवरुद्दीनचा सहाय्य इंग्रजांनी घेतलं आणि चंदा साहेबाचा सहकार्य फ्रेंचांनी घेतलं. चंदा साहेबालाही गरज फ्रेंचांची होती, अनवरुद्दीनलाही गरज इंग्रजांची होती. एकमेकांच्या सहाय्यासाठी हे एकत्र आलेले दिसतात. आता दुसरी एक घटना घडली हैदराबाद मध्ये. नासिर जंग, निजामचा मृत्यू झाला आणि निजामच्या मृत्यूनंतर नासिर जंग जो त्याचा मुलगा होता तो नवाब बनण्यासाठी समोर आला आणि त्याचाच नातू असलेला मुझफ्फर जंग तो त्याच्या विरोधात गेला आणि मुझफ्फर जंगने स्वतःला निजाम बनण्याची तयारी दर्शवली. म्हणजे नासिर जंग आणि मुझफ्फर जंग या दोघांमध्ये वाद सुरू झाला, या दोघांमध्ये लढाई सुरू झाली. मग आता नासिर जंगची बाजू इंग्रजांनी उचलून धरली, नासिर जंगची बाजू इंग्रजांनी उचलून धरली आणि म्हणून मुझफ्फर जंगची बाजू फ्रेंचांनी उचलून धरली. हे स्वाभाविक होतं. जो एकाच्या बाजूने जातो त्याच्या दुसऱ्या बाजूने तो दुसरा चालला जातो. म्हणजे मुझफ्फर जंगची बाजू आता फ्रेंचांनी घेतली आणि नासिर जंगची बाजू इंग्रजांनी घेतली. हे आपल्याला इथे दिसते. नासिर जंगची बाजू इंग्रजांनी घेतली, मी समसम लिहिलेलं आहे. मुझफ्फर जंगची बाजू फ्रेंचांनी घेतली, यासाठीच लिहिलं. म्हणजे आता हा जो गट तयार झाला तो कसा तयार झाला बघा. अनवरुद्दीन, इंग्रज आणि नासिर जंग या तिघांचा एक गट तयार झाला. अनवरुद्दीन, इंग्रज आणि नासिर जंग. दुसरा गट कोणाचा तयार झाला? चंदा साहेब, फ्रेंच आणि मुझफ्फर जंग. सरळ सरळ आहे. आता हे दोन गट तयार झाल्यामुळे काय झालं की ते एकमेकांवर आक्रमण करण्यासाठी टपून बसलेले आहेत. अशात अंबरची लढाई झाली. अंबरची लढाई झाली आणि या अंबरच्या लढाईत अनवरुद्दीनचा पूर्ण पराभव झाला. म्हणजे फ्रेंचांनी त्याच्यावर हल्ला केला, त्याच्यात अनवरुद्दीनचा पराभव झाला आणि अनवरुद्दीन मारला गेला. अनवरुद्दीन मारल्या गेल्यामुळे तो जो अनवरुद्दीनचा मुलगा होता मोहम्मद अली हा त्रिचनापल्लीच्या जंगलात जाऊन लपला. चंदा साहेब, फ्रेंच आणि मुझफ्फर जंग या संयुक्त आघाडीने अनवरुद्दीनवर हल्ला केला, अनवरुद्दीनला ठार केलं. आता अनवरुद्दीन मारल्या गेल्यामुळे अनवरुद्दीनचा जो मुलगा होता मोहम्मद अली तो त्रिचनापल्लीच्या जंगलात जाऊन लपला आणि त्या त्रिचनापल्लीच्या किल्ल्याला चंदा साहेबाने वेढा दिला. चंदा साहेब कुठे आहे आता? त्रिचनापल्लीच्या जंगलात. त्या जंगलाला तिथे छोटासा किल्ला होता, तिथे जाऊन तो लपला मोहम्मद अली, आणि त्यामुळे मोहम्मद अलीला वेढा घालून चंदा साहेब बसला. म्हणजे चंदा साहेब तिथे अटकलेला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चंदा साहेब तिथे अटकला मोहम्मद अली सोबत. आता पुढे असं झालं की 1750 मध्ये दुसरा एक संघर्ष झाला आणि त्यामध्ये नासिर जंग जो होता तो मारला गेला. 1750 मध्ये नासिर जंग मारला गेला. आता नासिर जंग मारला गेला म्हणजे तिथे कोण येईल पदावर? मुझफ्फर जंग. नासिर जंग ठार झाल्यामुळे मुझफ्फर जंग पदावर आला. बघा, अनवरुद्दीनचा पराभव झाला तिकडे, चंदा साहेब तिथे त्याला वेढा देऊन बसलेला आहे. नासिर जंग ठार झाला त्यामुळे मुझफ्फर जंग पदावर आला. म्हणजे काय झालं की फ्रेंचांची ताकद ही वाढत चालली होती. इथे आपल्याला ते दिसते. अशा पद्धतीने त्रिचनापल्लीमध्ये तो मोहम्मद अली चंदा साहेबाच्या वेढ्यात अडकलेला आहे. म्हणजे चंदा साहेब विजेता आहे, या गटामधला चंदा साहेब विजेता आहे. नासिर जंग मेला त्यामुळे साहजिकच मुझफ्फर जंग हा सत्तेमध्ये आला हैदराबादच्या गादीवर. म्हणजे चंदा साहेब वरचढ ठरला, मुझफ्फर जंग वरचढ ठरला आणि फ्रेंच वरचढ ठरले. म्हणून इथे मी लिहिलं फ्रेंचांची सरस झाली किंवा फ्रेंच जे होते ते लढाईमध्ये सरस ठरले. पण हे जास्त काळ राहिलं नाही. हे जास्त काळ राहिलं नाही. काय केलं की इंग्रजांनी हे जे घडलेलं आहे याच्यामध्ये तक्ता
पलट करून टाकला, सत्ता बदल करून टाकला. झालं असं की तिकडे निजाम उल मुल्कचा जो मुलगा होता सलाबत जंग, बुसीच्या मदतीने तो गादीवर बसला. त्यामुळे मुझफ्फर जंगला ठार करून तो गादीवर बसला बुसीच्या मदतीने. आता हैदराबाद मध्ये फ्रेंचांचंच वर्चस्व आहे बरं, म्हणजे तिथे काही एवढा बदल झाला नाही, पण फक्त एवढंच झालं की मुझफ्फर जंग मारला गेला आणि त्या जागेवर सलाबत जंग हा आला हैदराबादच्या गादीवर. हा बदल झाला एक. दुसरा, तिकडे कर्नाटकामध्ये काय सुरू होतं, अनवरुद्दीनचा जो मुलगा होता मोहम्मद अली, जो त्रिचनापल्लीच्या जंगलात लपलेला होता आणि त्याला चंदा साहेबांनी वेढा दिलेला होता. आता झालं असं की एवढ्यात क्लाईव्ह आला आणि क्लाईव्हने काय केलं की चंदा साहेबाची राजधानी होती अर्काट, त्याने अर्काटला वेढा दिला चंदा साहेबाच्या राजधानीला. याची राजधानी होती अर्काट. हे तुम्ही लिहा कागदावर म्हणजे तुम्हाला समजेल. आणि इंग्रज अधिकारी होता क्लाईव्ह, त्या क्लाईव्हने चंदा साहेबाच्या राजधानीला वेढा दिला. त्यामुळे काय झालं की चंदा साहेब कुठे आहे, त्रिचनापल्लीच्या जंगलात, हा, फ्रेंचांना सोबत घेऊन. आणि तो मोहम्मद अली जो होता त्याला वेढा घालून तो तिथे बसलाय, म्हणजे त्याची राजधानी मोकाट पडली आहे. म्हणून इंग्रजांनी डाव साधला आणि क्लाईव्हने चंदा साहेबाची राजधानी जी अर्काट होती त्याला वेढा दिला. आता अर्काटला वेढा दिल्यामुळे चंदा साहेबाला तिथून परत येणं भाग पडलं, कारण की त्याची राजधानी गेली तर राज्य जाईल. म्हणून चंदा साहेब परत आला, म्हणजे चंदा साहेब परत आला म्हणण्यापेक्षा अर्ध सैन्य त्याने इकडे आणलं आणि अर्ध सैन्य तिथे त्रिचनापल्लीच्या जंगलात ठेवलं. ते जे अर्ध सैन्य इंग्रजांवर म्हणजे क्लाईव्हवर आक्रमण करण्यासाठी आलं, त्यांचा पराभव झाला. आता त्यांचा पराभव झाल्यामुळे आता त्याची राजधानी जाणार, तेवढ्यात चंदा साहेबही धावून आला, त्यांचाही पराभव झाला. म्हणजे स्वाभाविकच चंदा साहेबाचा पराभव झाल्यामुळे आता तख्तापलट व्हायला लागला. अशातच तंजावरच्या राजाकडून चंदा साहेब ठार मारल्या गेला. आता हैदराबाद फ्रेंचांच्या ताब्यात आहे, पण चंदा साहेब मारल्या गेल्यामुळे काय झालं की कर्नाटकाकडे जे त्यांचा हे होता, दबदबा होता, तो हे झाला, म्हणजे त्यांच्या ताब्यातून गेला. अशातच डुप्लेला परत बोलावण्यात आलं आणि त्यामुळे फ्रेंचांचं जे वर्चस्व कर्नाटकात होतं तेही गेलं. चंदा साहेब मारल्या गेला, त्यामुळे स्वाभाविकच इंग्रजांनी सत्ता बदल घडवून आणला आणि दक्षिण भारतामध्ये द्वितीय कर्नाटकच्या लढाईत त्यांनी स्वतःचं वर्चस्व कायम ठेवलं. अशा पद्धतीने द्वितीय कर्नाटकची लढाई 1748 ते 54 या दरम्यान झाली. आता तृतीय कर्नाटकचं युद्ध 1756 ते 1763 हा 7 वर्षाचा काळ आहे. या 7 वर्षाच्या काळात इंग्लंड आणि फ्रान्स यांचं सप्तवर्षीय युद्ध, 7 वर्षाचं युद्ध म्हणून त्याला सप्तवर्षीय युद्ध असं म्हणतात. हे सप्तवर्षीय युद्ध युरोपमध्ये सुरू झालं. आता हे युरोपमध्ये सुरू झाल्यामुळे जिथे जिथे वसाहती आहेत इंग्रज आणि फ्रेंचांच्या, त्या सगळ्या वसाहती आणि तिथे असलेले इंग्रज आणि फ्रेंच सैन्य आपसात लढायला लागले. तर मग ते भारतातही सुरू झालं आणि भारतातही सप्तवर्षीय युद्ध सुरू झालं. आता हे भारतामधील युद्ध लढण्यासाठी काउंट लालीला फ्रान्स मधून पाठविण्यात आलं. काउंट लाली आला, परंतु त्याचाच मद्रासमध्ये पराभव झाला. डुप्ले तर वापस गेलेला होता आणि त्यामुळे त्याचा तिथे पराभव झाल्यामुळे मुळात फ्रेंच हे कमजोर पडले आणि अशातच वांदी वॉशची लढाई झाली. 22 जानेवारी 1760 ला, 60 म्हणजे 1757 तिकडे म्हणजे कुठे, बंगालमध्ये 1757 प्लासीची लढाई तिकडे सुरू आहे. 22 जानेवारी 1760 म्हणजे तिकडची लढाई संपली असं म्हणू. आणि दक्षिण भारतामध्ये कर्नाटकचं जे तिसरं युद्ध सुरू आहे ते 22 जानेवारी 1760 ला सुरू झालं, म्हणजे वांदी वॉशची लढाई झाली आणि इथे फ्रेंचांचा पूर्ण पराभव झाला.
वांदिवॉशच्या लढाईत. वांदिवॉशची लढाई त्यासाठीच महत्वाची आहे आणि दक्षिण भारतातील फ्रेंच वर्चस्व संपूर्ण दक्षिण भारतातील फ्रेंच वर्चस्व संपूर्ण नष्ट झालं. अशा पद्धतीने दक्षिण भारत हा इंग्रजांच्या ताब्यात आला. केवळ आणि केवळ फ्रेंचांच्या ताब्यामध्ये काही जास्त भाग राहिला नाही. खाली कर्नाटकावर त्यांचं थोडं हैदराबादमध्ये वर्चस्व होतं, तेही आता निघून गेलेलं आपल्याला दिसून येते. आणि दक्षिण भारत फ्रेंचांच्या ताब्यातून निसटला असं आपल्याला म्हणता येतं. आता इथे जी साधनं वापरल्या गेली ती साधनं बंगालची वापरल्या गेली, म्हणजे तिथले सैन्य वापरल्या गेले, तिथली युद्ध सामग्री वापरल्या गेली, तिथला पैसा वापरल्या गेला. कारण की 1757 मध्ये तिकडे प्लासीची लढाई झाली. आता ती आपण बघणार आहोत. त्यापूर्वी आपण या 3 कर्नाटकच्या लढाया ज्या प्लासीच्या लढाईच्या आधीच सुरू झालेल्या होत्या, त्या क्रमाक्रमाने एकाखाली एक सुरू होत्या, त्या आपण बघितल्या. आणि अशा पद्धतीने फ्रेंचांना सत्ता स्पर्धेतून नष्ट करून इंग्रजांनी आपली पकड दक्षिण भारतावर आणि संपूर्ण भारतामध्येच म्हणा, यानंतर फ्रेंच उठून उभे होऊ शकले नाही आणि इंग्रजांनी सत्ता काबीज करायला सुरुवात केली. दक्षिण भारत त्यांच्या ताब्यात आला असं आपल्याला म्हणता येईल. पुढच्या लेक्चरमध्ये प्लासीची लढाई कशी झाली ते आपण बघूया. इथे थांबतो.